हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर. त्यामधला आजचा आपला सेकंड टॉपिक आहे तो म्हणजे ॲटम, त्याचा साईज, मास आणि व्हॅलेन्सी. या आधीच्या फर्स्ट टॉपिकमध्ये आपण ऑलरेडी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन पाहिलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सो कॅन यू रिकॉलमधला पहिला प्रश्न असा आहे की फ्रॉम विच एक्सपेरिमेंट वॉज इट डिस्कवर्ड दॅट ॲटम्स हॅव ॲन इंटरनल स्ट्रक्चर. ॲटम्सला इंटरनल स्ट्रक्चर असतं हे कोणी डिस्कवर केलं होतं? तर थॉम्सन यांनी डिस्कवर केलं होतं. आणि व्हेन तर 1897. हे साल वगैरे सगळं तुम्ही चेक करू शकता, 8th स्टँडर्डच्या बुकमध्ये आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की व्हॉट आर द 2 पार्ट्स ऑफ ॲन ॲटम. ॲटमचे 2 पार्ट्स कोणते असतात? एक तर न्यूक्लियस असतो आणि एक असतो तो म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लियर. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर न्यूक्लियसमध्ये असतात न्यूट्रॉन्स प्लस प्रोटॉन्स आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. ओके. So after that we have learnt that the center of an atom is the nucleus and there are moving electrons in the extra nuclear part. आता जर आपण पाहिलं तर हा आहे आपला ॲटम. ओके. सो या ॲटममध्ये हा आहे न्यूक्लियस ज्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत आणि प्रोटॉन्स नंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हेच एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत आहेत. ओके. पहिल्या शेलमध्ये 2 असतात आणि बाकीच्या शेलमध्ये 8 असतात. ओके. सो मी या ठिकाणी थोडी जास्त काढलेत. पहिल्या शेलमध्ये 2 असतात आणि बाकीच्या शेल्समध्ये किती असतात? 8 असतात. सो आता या ठिकाणी हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यात एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये मूव्ह करत आहेत. ॲज यू नो की न्यूट्रॉन्स न्यूट्रल असतात, त्यांच्यावर कोणताही चार्ज नसतो. प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज असतात तर इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज असतात. ओके. सो आता या ठिकाणी तेच सांगितले की द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड elementary particles while the elementary particles that make up the nucleus are positively charged protons and electrically neutral neutrons. न्यूट्रॉन्स कसे असतात? न्यूट्रल असतात, म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह पण नसतं निगेटिव्ह पण नसतं आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह असतात तर प्रोटॉन्स पॉझिटिव्ह असतात. ओके. सगळ्यांचा चार्ज तुम्हाला माहिती असेलच. आता या ठिकाणी तुम्हाला एक इमेज पाहायला मिळते. तर या इमेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की फाइल्ड आयन मायक्रोस्कोपचं इमेज आहे इरिडियमचं आणि या ठिकाणी असणारा प्रत्येक स्पॉट हा एक ॲटम दर्शवतो. ओके. या ठिकाणी तुम्ही जर झूम केलं तर याच्यामधला प्रत्येक स्पॉट एक प्रकारचा ॲटम दर्शवणार आहे, हा एक प्रकारचा ॲटम आहे. ओके. नेक्स्ट आहे की द साईज ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. मग ॲटमची साईज आपण कसं सांगतो? सपोज की आपल्याकडे एखादा स्क्वेअर आहे तर आपण त्याचं स्क्वेअर आहे तर आपण त्या स्क्वेअरमध्ये त्याचं लेंथ वगैरे फाइंड आउट करून एरिया वगैरे सगळं फाइंड आउट करतो. बट आता या ॲटमचं साईज कसं सांगणार आपण? तर त्याचं साईज त्याच्या रेडियसवरून ठरवलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. आता रेडियस म्हणजे काय? तर हा आहे आपला न्यूक्लियस, हे आहेत त्याचे शेल्स आणि हा आहे त्याचा आउटरमोस्ट शेल. तर या न्यूक्लियसपासून या आउटरमोस्ट शेलपर्यंत जेवढं अंतर असेल तेवढं असणार आहे त्या ॲटमची साईज. ओके. किंवा त्या ॲटमचं रेडियस. So, the atomic radius of an isolated atom is the distance between nucleus of an atom and its outermost shell. हे न्यूक्लियस आणि त्याचा आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेल केवढेही असू शकतात, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, वॉटेवर जेवढे असतील तेवढे. जेवढे असतील तेवढ्यामधला डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? ॲटोमिक रेडियस. ओके. सो ॲटोमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर्स आणि ॲटोमिक रेडियस नेहमी आपण नॅनोमीटरमध्ये एक्सप्रेस करतो. नॅनोमीटर म्हणजे काय? 10⁻⁹. ओके. 1 नॅनोमीटर म्हणजेच 10⁻⁹ मीटर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲप्रॉक्सिमेट साईज ऑफ ॲटम. ॲटमचे अप्रॉक्सिमेट साईज 10⁻⁻10 मीटर्समध्ये लिहिलं आहे. हा इथे सगळे मीटर्सवाले आहेत. 10⁻⁻10 कोणाचा आहे? हायड्रोजन ॲटमचं साईज आहे ॲटोमिक साईज. वॉटरचं ॲटोमिक साईज आहे 10⁻⁹. आता या ठिकाणी जसं की तुम्ही पाहू शकता 1/10⁹ मीटर म्हणजेच 1 नॅनोमीटर. ओके. म्हणजे 1 नॅनोमीटर म्हणजे किती? 10⁻⁹ मीटर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हिमोग्लोबिन मॉलिक्यूलचं ॲटोमिक रेडियस आहे 10⁻⁸. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, मॅच द फॉलोइंगसाठी वगैरे येईल. ओके. ॲटम्स आर व्हेरी व्हेरी टायनी. ॲज यू नो की त्यांचं रेडियस एवढं छोटं आहे की इथे 1 आणि याच्या आधी 10 शून्य एवढं ते छोटं आहे. डेसिमलच्या नंतर 10 शून्य. मग एवढ्या छोट्या ॲटम्स आहेत तर ते कसं आपण ॲब्झॉर्ब करणार? त्यासाठी वापरावे लागतात मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स. सो मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स लाईक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप हॅव द कॅपॅसिटी टू शो एनलार्ज्ड इमेजेस ऑफ ॲटम. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की ॲटमची एनलार्ज इमेज कशी ऑब्टेन केली जाते? फील्ड आयन मायक्रोस्कोपमधून इरिडियम ॲटमची इमेज दाखवलेली आहे. आफ्टर दॅट द ॲटोमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स इन दी ॲटम. मग आता या ठिकाणी ॲटोमिक साईज कशावरती डिपेंड असते की त्या ॲटमचे केवढे ऑर्बिट्स आहेत. जर ऑर्बिट छोटं असेल म्हणजे एवढंच असेल फक्त ॲटम तर त्याची ॲटोमिक साईज छोटी असणार. सपोज की एखादा ॲटम एवढा आहे आणि त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट एवढं आहे तर त्याची ॲटोमिक रेडियस वाढणार आहे, त्याची साईज वाढणार आहे. ओके. सो द ग्रेटर द नंबर ऑफ ऑर्बिट्स द लार्जर द साईज. आणि जेवढी त्याचं ऑर्बिटचा नंबर वाढत जाईल तेवढी त्याची साईज पण वाढत जाणार आहे.
फॉर एक्झाम्पल ॲन ॲटम के इज बिगर दॅन ॲन ॲटम Na, म्हणजे पोटॅशियम सोडियमपेक्षा कसं आहे, मोठा आहे. तुम्ही जर पेरियोडिक टेबल पाहिला तर त्यामध्ये आधी सोडियम येतं आणि मग पोटॅशियम येतं, त्याच्यामुळे सोडियमपेक्षा काय आहे, पोटॅशियम मोठा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इफ टू ॲटम्स हॅव द सेम आउटर मोस्ट ऑर्बिट, आणि हे दोघं पण एकाच ग्रुपमध्ये येतात, ग्रुप नंबर 1मध्ये. हे ग्रुप 1, 2 वगैरे तुम्हाला सगळं 10th स्टँडर्डमध्ये परत एकदा शिकायचं आहे. फक्त एवढंच सांगते की हे दोघं एकाच ग्रुपमध्ये येतात आणि जेव्हा दोन एलिमेंट्स एकाच ग्रुपला बिलॉंग करतात तेव्हा त्यांचं आउटर मोस्ट ऑर्बिट सेम असतं, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती एलिमेंट्स असणार हे ठरलेलं असतं, त्यांची व्हॅलेन्सी ठरलेली असते. ओके, सो नेक्स्ट आहे की देन द ॲटम्स हॅव लार्जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट इज स्मॉलर, म्हणजे ज्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तो स्मॉलर असणार, आणि ज्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असणार तो बिगर असणार, तो मोठा असणार. सो फॉर एक्झाम्पल ॲन ॲटम ऑफ मॅग्नेशियम इज स्मॉलर दॅन दॅट ॲटम ऑफ सोडियम. मॅग्नेशियम म्हणून स्मॉलर आहे सोडियमपेक्षा. परत एकदा मी तुम्हाला सांगते की ज्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तेवढा तो ॲटम छोटा असणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड आहे मास ऑफ ॲन ॲटम. द मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. मग आपण मास कशाने फाइंड आउट करतो, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची जेव्हा आपण ॲडिशन करू तेव्हा आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळते ती त्या पर्टिक्युलर ॲटमचं ॲटोमिक मास असतं. ओके, जसं की आपण याआधी पण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण ॲटोमिक मासेसचा बऱ्याचशा वेळी उपयोग केला होता, तर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की ॲटोमिक मास नेमकं काय असतं. तर आपल्या एलिमेंटमध्ये किंवा आपल्या ॲटममध्ये न्यूक्लियस असतं आणि न्यूक्लियसमध्ये काय काय प्रेझेंट असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, ज्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओन्स म्हणतो. ओके, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला एकत्रित आपण न्यूक्लिओन्स म्हणतो. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या नंबरची जेव्हा आपण सम करू तेव्हा आपल्याला जे काय मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲटोमिक मास. सो ॲन ॲटम इज व्हेरी टायनी. ॲटम खूप टायनी असतो, खूप छोटा असतो. देन हाऊ डू वी डिटरमाइन इट्स मास. मग आपण ते वजनकाट्यावर तिथे त्याचा मास मोजू शकत नाही कारण ॲटम खूप छोटा असतो. मग आपण त्याचा मास कसं फाइंड आउट करणार. तर सायंटिस्ट टू स्ट्रगल्ड विथ धिस क्वेश्चन, आणि सायंटिस्ट लोकांना पण हा खूप मोठा प्रश्न पडला होता की कसं आपण ॲटमचं मास काउंट करायचं किंवा मेजर करायचं. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर सायंटिस्ट ऑफ द 19th सेंचुरी टू मेजर ॲटोमिक मास ॲक्युरेटली. आणि 19th सेंचुरीमध्ये जे काही सायंटिस्ट होऊन गेले तर त्या सायंटिस्ट लोकांना ॲटोमिक मास ॲक्युरेटली मेजर करण्यामध्ये ते सक्सेसफुल झाले नाहीत. ओके, देअरफॉर दी कॉन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम वॉज पुट फोर्थ. मग आता रिलेटिव्ह मास ऑफ ॲटम हा कॉन्सेप्ट वापरला गेला ॲटोमिक मास फाइंड आउट करण्यासाठी. मग याचा अर्थ काय, रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम याचा अर्थ काय, तर आपल्याकडे जे काही एलिमेंट्स आहेत त्यापैकी एक एलिमेंट असा मानायचा की त्याच्या आधारावर आपण सगळ्यांचा ॲटोमिक मास फाइंड आउट करू शकतो. मग त्यांनी पहिल्यांदा हायड्रोजन चूज केला. हायड्रोजनच का, तर हायड्रोजन एक लाईटेस्ट आहे आणि इनिशियली तो खूप सगळ्यात पहिल्यांदा होता आणि सगळ्यात लाईटेस्ट एलिमेंट आहे, सगळ्यात लाईटेस्ट ॲटम असतो हायड्रोजनचा, आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोजनला एक रेफरन्स ॲटम म्हणून मानलं गेलं. ओके, सो द रिलेटिव्ह मास ऑफ ॲन हायड्रोजन विच हॅज ओनली 1 प्रोटॉन. आता हायड्रोजनचा ॲटोमिक नंबर काय आहे, 1. याचा अर्थ त्यामध्ये किती प्रोटॉन्स असणार आहेत, 1. ओके, त्याच्यामध्ये किती प्रोटॉन्स आहेत, 1 आहेत. ओके, इन इट्स न्यूक्लियस वॉज एक्सेप्टेड ॲज 1. So therefore the magnitude of the relative atomic masses of various atoms become equal to their atomic mass number, म्हणजेच प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आणि मग त्याच्यानुसारच जे इतर पण जे ॲटम्स आहेत त्यांचं पण ॲटोमिक मास प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन जर आपण केलं तर आपल्याला मिळू शकतं. पण त्यासाठी आपण सगळ्यात सुरुवातीला रेफरन्स वापरला होता हायड्रोजनचा. बट कालांतराने आपण हायड्रोजन ते मी तुम्हाला पुढे सांगते, जाऊ दे, आधी सगळी स्टोरी नको सांगायला. सो लेट अस सी टू एक्सप्रेस द रिलेटिव्ह मास ऑफ अ नायट्रोजन ॲटम हॅविंग एक्सेप्टेड द रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन ॲज 1. जर आपण हायड्रोजनचं रिलेटिव्ह मास 1 घेतलं तर या हायड्रोजनच्या रिलेटिव्ह मासच्या आधारे आपल्याला नायट्रोजन ॲटमचा ॲटोमिक मास फाइंड आउट करायचा आहे. कसं करणार बघूया. सो द मास ऑफ वन नायट्रोजन ॲटम इज 14. एका नायट्रोजन ॲटमचं मास आहे 14. म्हणजेच जर त्याचं ॲटोमिक मास 14 आहे तर ऑब्वियसली ते हायड्रोजनच्या किती पट आहे, 14 पट आहे, 14 टाइम्स ऑफ द हायड्रोजन. सो देअरफॉर द रिलेटिव्ह मास ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू 14. आपण काय करतो आहे, तुलना करतो आहे कोणाची, हायड्रोजन टू नायट्रोजनची, आणि याच्या आधारे नायट्रोजनचं जे ॲटोमिक मास आहे तर ते आहे 14. ओके, दिस इज हाऊ द रिलेटिव्ह ॲटोमिक मासेस ऑफ व्हेरियस एलिमेंट्स वर डिटरमाइंड. आणि अशा पद्धतीने जे काही सगळे इतर एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांचं ॲटोमिक मास डिटरमाइन केलं गेलं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑन धी स्केल द रिलेटिव्ह ॲटोमिक मासेस ऑफ मेनी एलिमेंट्स
कम आउट टू बी फ्रॅक्शनल. आणि ऑब्वियसली जर आपण एवढं छोटं युनिट घेतलं, कारण हायड्रोजन खूपच छोटा आहे तो, त्याचा वापर करून जर आपण एवढ्या 118 एलिमेंट्सचं जर आपण ॲटॉमिक मास काढायला घेतलं तर पुढचे सगळे ॲटॉमिक मासेस कसे येतील, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये येतील. ओके, म्हणजे होल नंबरच्या फॉर्ममध्ये येतील का नाही, फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये येतील. आणि त्याच्यामुळे आपल्याला असा एखादा एलिमेंट पाहिजे होता की तो जर रेफरन्स घेतला तर जास्त फ्रॅक्शनमध्ये आपल्याला ॲटॉमिक मासेस मिळणार नाहीत. म्हणजे कळलं का मी काय म्हणते. जर आपण हायड्रोजन घेतला तर पुढचे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचा ॲटॉमिक मास कसं होणार, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये येणार. ओके, कारण हा कसाही छोटा आहे. पण जर आपण हायड्रोजन वगळता इतर एखादा असा एलिमेंट आपल्याला पाहिजे, असा एखादा ॲटम पाहिजे की त्याचा मास जर आपण रिलेटिव्ह मास म्हणून वापरलं तर इतर एलिमेंट्सचं मास फ्रॅक्शनमध्ये येणार नाही, शक्यतो नाही येणार. काही केसेस एक्सेप्शन असू शकतात. असा एखादा ॲटम आपल्याला शोधायचा होता. सो त्याच्यामुळे त्याच्यानंतर खूप डिस्कवरीज झाल्या. पहिल्यांदा आपण हायड्रोजन घेतलं, मग आपण ऑक्सिजनही घेऊन बघितलं, पण ऑक्सिजनने पण तोच प्रॉब्लेम होत होता. आणि मग त्याच्यानंतर फायनली 1961मध्ये कार्बन ॲटम कन्सिडर केला गेला ॲज अ रेफरन्स ॲटम. आणि अजूनही कार्बनच आहे, म्हणजे कार्बनलाच आपण रेफरन्स ॲटम मानतो. ओके, कारण कार्बन एकदम परफेक्ट आहे. सो आफ्टर दॅट इन धिस स्केल द रिलेटिव्ह मास ऑफ अ कार्बन वॉज एक्सेप्टेड ॲज 12. मग याचा पण काहीतरी रिलेटिव्ह मास आपल्याला काहीतरी असं ठरवावं लागेल ना. जसं की आपण हायड्रोजनसाठी 1 घेतलं होतं, तसं आपण कार्बनसाठी घेतलेलं आहे 12. ओके, ज्याला की आपण C12 आयसोटोप म्हणतो, तर त्या पद्धतीने. So the relative atomic mass of one hydrogen atom compared to the carbon atom becomes 12 multiplied by 1 upon 12. आता जर आपल्याला हायड्रोजनचं ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचं आहे, कशाच्या मदतीने, कार्बनच्या मदतीने, तर आपण कसं करणार, 12 मल्टिप्लाय बाय, कार्बनचं हे काय आहे 12 आहे, मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 12, कट होणार 12, फक्त 1 राहिलं. याचा अर्थ हायड्रोजन जो आहे तर त्याचा ॲटॉमिक मास काय आहे, 1 आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट अशा पद्धतीने आपण इतर सगळ्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास फाइंड आउट करू शकतो. The mass of one proton and one neutron on the scale of relative atomic masses is approximately 1. जर आपण 1 न्यूट्रॉन आणि 1 प्रोटॉन घेतलं कशासाठी, रिलेटिव्ह ॲटॉमिक माससाठी, तर त्यांचं ॲव्हरेज काय असणार आहे, अप्रॉक्सिमेटली काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काही ॲटॉमिक मासेस सांगितलेले आहेत जे की पुढचे न्यूमेरिकल सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की हायड्रोजनचं 1 आहे, हेलियमचं 4 आहे, लिथियमचं 7, बेरिलियमचं 9, बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजनचं डॅश दिले कारण ऑक्सिजनचे बरेचसे आयसोटोप्स पण आहेत. फ्ल्युरिनचं आहे 19, निऑनचं 20, सोडियमचं पण डॅश आहे. डॅश आहे म्हणजे ते तुम्हाला त्या आयसोटोपनुसार त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलं जाईल. ओके, ॲल्युमिनियम डॅश आहे, सिलिकॉन 28 आहे, फॉस्फरस डॅश, सल्फर 32, क्लोरीन. आता हे जे परफेक्ट व्हॅल्यूज दिलेत ह्या तुम्हाला त्याच वापराव्या लागतील आणि ज्या ठिकाणी डॅश दिले ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलं जर काय वापरायचं आहे ते. क्लोरीन 35.5, अर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम आहे 40. आता तुम्ही म्हणाल की आपल्याला फ्रॅक्शनमध्ये नको होतं, पण असेही काही अजून आहेत. 35.5 हे कशामध्ये आहे, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहेत. सगळेच काही आपल्याला होल नंबरमध्ये नाही मिळणार, बट तरी पण होल नंबरमध्ये मिळण्याची संख्या खूप जास्त आहे आणि फ्रॅक्शन व्हॅल्यूची कमी आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की टुडे वी हॅव हायली ॲक्युरेट मेथड्स फॉर मेजरिंग द ॲटॉमिक मास ऑफ ॲन ॲटम डायरेक्टली. आता आपल्याकडे अशा बऱ्याचशा मेथड्स आहेत. आता आपण खूप ॲडव्हान्स झालेलो आहोत आणि आपल्याकडे अशा बऱ्याचशा मेथड्स आहेत की ज्याच्या आधारे आता आपण डायरेक्टली ॲटॉमिक मास फाइंड आउट करू शकतो. सो इन्स्टेड ऑफ रिलेटिव्ह मास, मग आपल्याला रिलेटिव्ह मास घ्यायची काही गरज पण नाही आहे, C12चा वापर करायची गरजही नाही, आपण डायरेक्टली पण फाइंड आउट करू शकतो. मग त्यासाठी आपण युनिफाईड मास असं नावाचं एक युनिट फाइंड आउट केलेलं आहे, ज्याला की आपण डेल्टन पण म्हणतो. हॅज नाव एक्सेप्टेड ॲज द युनिट ऑफ ॲटॉमिक मास, ज्याला की आपण डेल्टन म्हणतो आणि हे यूने दाखवतात. ओके, सो एका यूची व्हॅल्यू काय आहे, 1.66053904 मल्टिप्लाय बाय 10 to the power -27 किलोग्राम. म्हणजेच 1 डेल्टन इज इक्वल टू ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच्या आधारावरती आता आपण ॲटॉमिक मास देखील फाइंड आउट करू शकतो. ओके, आता या ठिकाणी काही सिम्बॉल्स आहेत, तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी सिम्बॉल्स अशा प्रकारचे पाहिले असतील. सो हाऊ इज अन एलिमेंट इंडिकेटेड इन केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये आपण एलिमेंट कसं इंडिकेट करतो, बाय यूजिंग दी फर्स्ट लेटर. जर आपण हायड्रोजन असेल तर आपण Hने लिहिणार, जर आपला ऑक्सिजन असेल आपण Oने लिहिणार. ओके, त्याचबरोबर असे काही एलिमेंट्स असतात की जे फक्त HOने लिहिता येत नाहीत, म्हणजे फक्त इनिशियल लेटरने लिहिता येत नाहीत, तर त्यांचं आपण फर्स्ट लेटर आणि थोडंसं नंतरचं पण एक लेटर वापरतो, म्हणजे नंतरचं स्मॉलर लेटर आपण वापरतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स यू नो. तुम्हाला कोणते एलिमेंट्स माहिती आहेत त्यांचं सिम्बॉल लिहा. हायड्रोजन घ्या, पोटॅशियम घ्या, लीड. आता लीड जर आपण पाहिलं तर त्याचं PB येतं, फक्त P नाही घेत आपण, PB घेतो. हा B यासाठी की Pच्या नावाचे इतर पण फॉस्फरस आहे तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण B पण घेतो. ओके, सो असे काही एलिमेंट्स आहेत की ज्यांची नावं ऑलरेडी पहिल्यांदा कोणाला तरी दिलेली आहेत, तर त्यासाठी आपण असे 2-2 अक्षर आपण घेतो. ओके, दरवेळी आपण फर्स्ट लेटरनेच दाखवू असं काही नाही आहे. लीडचं पहिलं जे नाव आहे म्हणजे जे प्रॉपर नाव आहे तर ते P वरून येतं, त्याच्यामुळे आपण PB घेतो. ओके,
सो आता इथे जर आपण पाहिले तर यांचे सिम्बॉल्स तुम्हाला लिहायचं आहे. अँटीमोनीचा सिम्बॉल काय असेल तर अँटीमोनीचा सिम्बॉल आहे SB. त्याच्यानंतर आयरनचा सिम्बॉल ॲज यू नो की Fe, ज्याला की आपण फेरस म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गोल्डचं AU, सिल्वरचं AG, मर्क्युरीचं HG, अजून काय लीडचं PB, सोडियमचं Na. ओके, सो हे सगळे या लोकांचे सिम्बॉल्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की डाल्टन यूज्ड सर्टन सायन्स टू रिप्रेझेंट दी एलिमेंट्स. डाल्टननी काय केलं होतं, एलिमेंट्स रिप्रेझेंट करण्यासाठी काही सिम्बॉल्सचा वापर केला होता, काही सायन्सचा वापर केला होता. जसं की जर आपण असं लिहिलं तर याचा अर्थ काय होणार आहे, हायड्रोजन. जर आपण एक सर्कल आणि मध्ये एक डॉट दिला, आता हा डॉट पूर्ण भरलेला असायला पाहिजे याप्रमाणे, जर आपण असं लिहिलं याचा अर्थ होणार आहे हायड्रोजन. म्हणजे त्यांनी हायड्रोजनसाठी H न वापरता हा सिम्बॉल वापरला. जर आपण असं लिहितो याचा अर्थ काय होणार आहे, कॉपर. ओके, आफ्टर दॅट टुडे वी यूज द सिम्बॉल्स डिटरमाइंड बाय IUPAC. IUPAC म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हे जे IUPAC आहे हे काय आहे, एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे केमिस्ट्रीसाठी, की त्याच्या आधारे सिम्बॉल्सला नाव किंवा सिम्बॉल्स ठरवणं किंवा एलिमेंट्सला नावं देणं किंवा IUPAC नॉमेनक्लेचर पण आहे, ते तुम्ही 10thला शिकालच. ओके, तर या सगळ्या गोष्टी IUPACच्या अंडर केल्या जातात. दीज आर ऑफिशियल नेम्स अँड सिम्बॉल्स अँड आर यूज्ड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आणि हे सगळे ऑफिशियल सिम्बॉल्स आहेत. तुम्ही कुठे पण गेला, जगाच्या पाठीवर कुठे पण गेला तरी H म्हणजे हायड्रोजनच असणार आहे, Fe म्हणजे आयरनच असणार आहे. म्हणजे कुठेही गेला तरी तुम्हाला हेच सिम्बॉल्स वापरावे लागणार आहेत. आणि यासाठी पूर्ण वर्ल्डमध्ये एकच सिम्बॉल असावेत आणि ते सगळं ठरवलं जावं, यासाठी ही संघटना आहे. संघटना म्हणजे थोडक्यात एक त्याला आपण युनियन बोलूया. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की द करंट मेथड ऑफ यूजिंग केमिकल सिम्बॉल्स इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हर्टेड बाय बर्झेलियस. आता बर्झेलियसमधून जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याच्या आधारे आपण सिम्बॉल्स तयार केलेले आहेत. अकॉर्डिंग टू दिस मेथड द सिम्बॉल ऑफ एन एलिमेंट इज आयदर द फर्स्ट और द फर्स्ट अँड द सेकंड और अनदर स्पेसिफिक लेटर इन इट्स नेम. एकतर आपण फर्स्ट लेटरने लिहितो किंवा फर्स्ट आणि सेकंड लेटरने लिहितो किंवा त्याचं जे काही सायंटिफिक स्पेसिफिक नाव असेल त्याच्या आधारे आपण त्याला सिम्बॉल देणार आहोत. ऑफ द 2 letters, the first letter is capital and the second letter is small. तुम्ही जर पाहिलं सोडियममध्ये तर पहिलं अक्षर कॅपिटल आहे, दुसरं अक्षर स्मॉल आहे. लीडमध्ये पण पहिलं अक्षर कॅपिटल आहे, दुसरं अक्षर स्मॉल आहे. सो इन दिस वे आपण सिम्बॉल्स ठरवतो. नेक्स्ट आहे मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स आणि कंपाऊंड्सचे मॉलिक्युल्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आहे की ॲटम्स ऑफ सम एलिमेंट्स सच ॲज हेलियम, निऑन हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. इंडिपेंडंट म्हणजे काय, ते कोणावरही डिपेंडंट नसतात, ते स्वतःचं एक्झिस्टन्स आहे, स्वतः राहतात, ते इंडिपेंडंटली राहतात. इट मीन्स दॅट दीज एलिमेंट्स आर इन अ मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. मोनो ॲटॉमिक म्हणजे काय, त्यांच्यामध्ये सिंगल ॲटम असणार आहे. जसं की आपण पाहिलं ऑक्सिजन, तर ऑक्सिजन जर आपण पाहिलं, ऑक्सिजन आपण कधीच Oच्या फॉर्ममध्ये पाहत नाही, तो नेहमी O2च्या फॉर्ममध्ये असतो. हायड्रोजन पण नेहमी H2च्या फॉर्ममध्ये असतो. फ्ल्युरिन पण नेहमी F2च्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे असे काही एलिमेंट्स आहेत की जे नेहमी 2च्या फॉर्ममध्ये असतात, ज्यांना आपण डाय ॲटॉमिक म्हणतो. पण जर आपण हेलियम किंवा निऑन जर पाहिलं तर ते नेहमी मोनो ॲटॉमिक असतात, त्यांना दुसरा कोणी पार्टनर नको असतो, हे सिंगल पण इंडिपेंडंटली राहू शकतात. सो समटाइम्स 2 or more ॲटम्स ऑफ एन एलिमेंट कंबाईन टू फॉर्म मॉलिक्युल्स ऑफ दॅट एलिमेंट. काही वेळेस काय होतं की 2 किंवा जास्त ॲटम्स एकत्र येतात आणि त्यापासून मॉलिक्यूल तयार होतो. सो सच एलिमेंट्स आर इन अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. पॉली म्हणजे काय, खूप सारे. ओके, खूप सारे सेम टाईपचे ॲटम्स एकत्र येतात आणि त्यापासून एक मॉलिक्यूल तयार होतो. आणि जर आपण पाहिलं O2 N2 हे कसं आहे, डायॲटॉमिक आहेत. वेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन विथ इच अदर द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर फॉर्म. आता आपण याच्या आधी काय पाहिलं की सेम ॲटम्स जर एकत्र आले तर त्यापासून काय तयार होणार आहे, मॉलिक्यूल तयार होणार आहे. आणि जर अपोजिटवाले एकत्र आले, आता या ठिकाणी H2 आला आहे आणि इथे O आलेला आहे, हे दोघं जर एकत्र आले तर यापासून H2O नावाचं कंपाऊंड तयार होते, वॉटर तयार झालं. ओके, म्हणजेच काय, जर डिफरंट एलिमेंट्स एकत्र आले तर त्यापासून कंपाऊंड तयार होतं आणि सिमिलर एलिमेंट्स एकत्र आले, सिमिलर ॲटम्स एकत्र आले तर त्यापासून मॉलिक्यूल तयार होतं. ओके, सो अशा पद्धतीने आपण मॉलिक्युल्स कसे तयार होतात आणि कंपाऊंड्स कसे तयार होतात तर ते पाहिलेलं आहे. इन अदर वर्ड्स कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट एलिमेंट्स. केमिकल अट्रॅक्शन म्हणजे काय, मग त्याच्यापासून तुम्ही आयोनिक बॉन्ड तयार करू शकता, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकता. ओके, त्याच्यामध्ये जे पण केमिकल अट्रॅक्शन असतं, आयन्सचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्सचं अट्रॅक्शन असतं, त्यानुसार आपले कंपाऊंड्स तयार होतात. सो इन धिस वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटम्सची व्हॅलन्सी, त्याची साईज कशी मेजर करायची वगैरे वगैरे पाहिलेलं आहे, रेडियस वगैरे. नेक्स्ट आहे मॉलिक्युलर मास अँड मोल कॉन्सेप्ट किंवा कॉन्सेप्ट ऑफ मोल, जो की सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि थोडासा मोठा टॉपिक आहे, ज्यामध्ये आपल्याला थोडेसे न्यूमेरिकल्स पण पाहायचे आहेत, ॲव्होगॅड्रोस नंबर वगैरे, ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.